पुणे शहराच्या विकास आराखड्यातील BDP म्हणजेच बायोडायव्हर्सिटी डेव्हलपमेंट प्लॅन झोन आणि हिलटॉप हिलस्लोप झोन संदर्भातील मुद्द्यांवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत BDP झोन अंतर्गत येणाऱ्या डोंगर उतारावरील अनधिकृत बांधकामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। माळीण व इर्षारवाडीसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस नियमावली तयार करून ती कठोरपणे अंमलात आणावी अशी सूचना डॉक्टर गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना केली। आज पुणे महानगरपालिकेशी संबंधित असे दोन अतिशय महत्त्वाचे विषय ते म्हणजे बायोडायव्हर्सिटी झोन्स आणि डोंगर बांधा आणि डोंगर पायथा डोंगर उतार या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणं त्याच्यात आयुक्त पट्टा तिथे राहणं मार्गांना कॉम्पेन्सेशन मिळणं या संदर्भामध्ये कमिटी राज्य सरकारने केलेली आहे। तर त्यासाठी गेल्या 20-22 वर्षाच्या आमदार म्हणून माझ्याकडे आलेल्या अनेक सूचना होत्या। त्याचबरोबर अर्बन फॉरेस्टची कल्पना जी आहे ती कशा प्रकारे राबवता येईल आणि लोकांना तिथल्या स्थानिक शेतमालकांना सुद्धा कसं दिलासा देता येईल अशा अनेक मुद्द्यांवर आज बैठक झाली। आता कमिटीचा निर्णय जो आहे त्यांच्या शिफारसीनुसार राज्य सरकारकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार हे सगळे मिळून या संदर्भाचा निर्णय होईल। परंतु आमदारांना सुद्धा सगळ्यांना वेगवेगळा वेळ देऊन त्यांनाही विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून द्यावं अशी देखील मी सूचना केलेली आहे। आणि अतिरिक्त आयुक्त आणखीन सिटी इंजिनियर यांचं मला खूप शिकले होते आणि श्री प्रशांत वाघमारे आणि अनेक अधिकारी मीटिंगला उपस्थित होते आणि फार चांगल्या वातावरणामध्ये निर्णय झाला। त्याच्याबद्दल त्या शिफारसी झाल्या, सूचना दिल्या। मी आज निर्देश दिले नाहीत परंतु अनेक मुद्दे समोर मांडलेले आहेत आणि मला खात्री आहे की रवानाजी झा यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी या सगळ्या विषयांवर निर्णय करेल आणि सरकारकडून सुद्धा पुणेकरांना चांगल्या प्रकारने दिलासा देऊन पुढं तिथे काही मुलं नाही हे जाणवणारा निर्णय होईल अशी मला खात्री आहे।